नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैवारी प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रश्न बघा. 6 वर्षापूर्वी आर्या आणि तिची बहीण आदिती यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2 होते. 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 होईल, तर त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती? मित्रांनो, 6 वर्षापूर्वी आर्या आणि तिची बहीण आदिती यांच्या वयाचे गुणोत्तर किती? तर 1:2. मग 6 वर्षापूर्वी त्यांची वय काय असतील? तर x आणि 2x. मग आजची वय काय असतील? आता आजची म्हटल्यानंतर या वयामध्ये 6ला मिळवावे लागेल. x अधिक 6 2x अधिक 6. 6 वर्षानंतर त्यांची वय काय असतील? तर या वयामध्ये आणखी 6ला मिळवावे लागेल. नंतर म्हटल्यावर मिळवायचे आहे, या वयामध्ये आणखी 6 मिळवावे लागेल. x अधिक 6 अधिक 6 2x अधिक 6 अधिक 6. x अधिक 6 12 2x अधिक 12. सहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4. 3:4 याचा अर्थ मित्रांनो 3/4. म्हणून ही वये आपण भागाकार स्वरूपात लिहूया. x अधिक 12 बरोबर 2x अधिक 12. 6 वर्षानंतरची जी वये आहेत ती भागाकार स्वरूपात लिहिली. बरोबर 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती होते? 3:4. 3/4. त्यानंतर तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले x अधिक 12 बरोबर 3 गुणिले 2x अधिक 12. 4x अधिक 12 48 बरोबर 3 दुनी 6x अधिक 12 36. बघा 48 हे अधिक 36 या बाजूला आले, वजा 36. 6x आहे असं लिहिले, हे अधिक 4x या बाजूला गेले, वजा 4x. 6x मधून 4x गेले, 2x राहील. 48 मधून 36 वजा केले तर किती राहते? 12. x बरोबर 12/2 बेक बे बेसक 12. म्हणून x बरोबर किती आले? 6. तर त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर इथे विचारलेले आहे, म्हणून आपण आजची वये काढूया. आजची वये आर्याचे आजचे वय किती आहे? x अधिक 6. x ची किंमत ठेवूया. 6 अधिक 6 बरोबर 12 वर्ष. आर्या 12 वर्षाची. त्यानंतर आदिती
आदितीचे आजचे वय किती आहे? 2x अधिक 6. 2 गुणिले x किती आहे? 6 अधिक 6. 12 अधिक 6 18 वर्ष. प्रश्नामध्ये त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर विचारलेले आहे, म्हणून 12 आणि 18. 12 18 भाग देऊया. 6 दुनी 12 6 18 2 3 हे त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर मिळाले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढील बघा. 2 भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय किती? आजचे वय किती आहे? दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4, म्हणून आजचे वय 3x आणि 4x. 6 वर्षानंतर त्यांची वये काय असतील, तर या वयामध्ये 6ला मिळवावे लागेल. 3x अधिक 6 4x अधिक 6. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5. याचा अर्थ मित्रांनो 4/5, म्हणून ही वय आपण 6 वर्षानंतरची भागाकार स्वरूपात लिहूया. 3x अधिक 6 भागिले 4x अधिक 6 बरोबर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4/5. तिरकस गुणाकार करूया. 5 गुणिले 3x 5 गुणिले 3x अधिक 6 बरोबर 4 गुणिले 4x अधिक 6. गुणूया. 5 15x अधिक 5 30 बरोबर 4 चौक 16x अधिक 4 24. 30 हे अधिक 24 या बाजूला आले, वजा 24. 16x वजा अधिक 15 या बाजूला गेले, 15x वजा 15x. बघा 30 मधून 24 गेले तर 6 राहते. 16x मधून 15x गेले, x राहते, म्हणून x किती आले? 6. बघा, तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय काढायचे आहे, म्हणून प्रथम आपण त्यांचे आजचे वय काढूया. मोठ्या भावाचे आजचे वय काढूया. मोठ्या भावाचे आजचे वय, मला सांगा मोठ्या भावाचे आजचे वय किती आहे? 4x. 4 गुणिले x किती आले? 6. 4 24 वर्ष. मोठ्या भावाचं आजचं वय आलं 24 वर्ष 10 वर्षानंतर. तर नंतर म्हटल्यानंतर 10 आजच्या वयामध्ये मिळवायचं आहे. 24 अधिक 10. 24 आणि 10 किती होईल? 34 वर्ष. बघा 10 वर्षानंतर तो 34 वर्षाचा असेल, म्हणून ऑप्शन क्रमांक 1
हे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पुढील प्रश्न बघा. अमर आणि अमित यांच्या वयाचे गुणोत्तर 7:60 आहे. जर अमरचे 7 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष असल्यास अमितचे 9 वर्षानंतरचे वय किती? अमर आणि अमित आजचे वय. अमर आणि अमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 7:60. म्हणून आजची वय होतील 7x आणि 8x. 7 वर्षापूर्वी. तर पूर्वी म्हटल्यानंतर या वयामधून 7ला वजा करायचा आहे. 7x वजा 7, 8x वजा 7. जर अमरचे 7 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष असल्यास, इथे अमरचे 7 वर्षापूर्वीचे वय दिलेले आहे 21 वर्ष. म्हणून 7 वर्षापूर्वीच्या वयाबरोबर 21 लिहूया. 7x वजा 7 बरोबर 21. 7x हे वजा 7 या बाजूला जाईल, अधिक 7 होईल. x बरोबर 21 आणि 7 28. हे गुणिले 7 या बाजूला जाऊन भागिले होईल. 7 एके 7, 7 चौक 28. म्हणून x बरोबर 4. अमितचे 9 वर्षानंतरचे वय विचारलेले आहे, पण अमितचे आजचे वय काढूया. मला सांगा अमितचे आजचे वय किती आहे? 8x. 8 गुणिले x किती? 4. 8 चौक 32 वर्ष. अमितचे आजचे वय किती आले? 32 वर्ष. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेले आहे अमितचे 9 वर्षानंतरचे वय. आता 9 वर्षानंतर अमितचे वय किती होईल? तर आजच्या वयामध्ये नंतर म्हटल्यानंतर 9ला मिळवायचे आहे. 32 मध्ये 9ला मिळवले. 32 आणि 9 41 वर्ष. 9 वर्षानंतर अमितचे वय 41 वर्ष होईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती? समजा मित्रांनो आपण राजूचे वय x वर्ष मानले. समजा राजूचे वय x मानू. मग दीपकचे वय काय असेल? दीपकचे वय राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा. राजूचे वय x 3 वर्षांनी मोठा म्हटल्यानंतर 3 मिळवायचे आहे x मध्ये. त्यानंतर सुनीलचे वय. सुनील राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. राजूचे वय x लहान म्हटल्यानंतर
वजा करायचे आहे -4, कारण 4 वर्षांनी तो लहान आहे राजूपेक्षा. प्रश्नामध्ये सांगितलेले आहे दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. कुणाचे? दीपकचे वय. दीपकचे वय किती? x अधिक 3 हे दीपकचे वय हे सुनीलच्या वयाच्या. सुनीलचे वय किती? x वजा 4 च्या किती पट आहे? 3/2 पट. हे दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट. पट म्हणजेच गुणिले. सोडूया आपण. हे भागाकारात 2 आहे, या बाजूला येऊन गुणाकार होईल. 2 गुणिले x अधिक 3 बरोबर x वजा 4 गुणिले x वजा 4 गुणिले 3 गुणूया 2x अधिक 3 दुनी 6 बरोबर 3x वजा 3 चौक 12. 6 हे वजा 12 या बाजूला येऊन अधिक 12 होईल. 3x हे अधिक 2x या बाजूला वजा 2x. 3x मधून 2x गेले, x राहील. 12 आणि 6 18 म्हणून x किती आले? 18. राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे. मग x हे कुणाचे वय मिळाले? x हे राजूचे वय मिळाले. ते किती आहे? x म्हणजेच राजूचे वय किती आले? 18 वर्ष. त्यानंतर दीपकचे वय. राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती विचारलेले आहे. म्हणून दीपकचे वय किती ते काढूया. किती आहे दीपकचे वय? x अधिक 3. x किती आले? 18. 18 अधिक 3 21 वर्ष. राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे. म्हणून यांची वय आपण गुणोत्तर स्वरूपामध्ये लिहूया. 18 21 भाग देऊया. 3 × 18 3 7 21 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 6 7. ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. 7 वर्षापूर्वी रीमा आणि राधा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. जर राधाचे आजचे वय 42 वर्ष असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 7 वर्षापूर्वी रीमा आणि राधा यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 3:5 म्हणून 7 वर्षापूर्वी त्यांची वय काय असतील? 3x आणि 5x. मग मला सांगा त्यांची आजची वय काय असतील? तर आजची म्हटल्यानंतर या वयामध्ये 7 ला मिळवावे लागेल. 3x अधिक 7 5x अधिक 7. इथे राधाचे आजचे वय दिलेले आहे 42 वर्ष. म्हणून आजच्या वयाबरोबर 42 लिहूया. 5x
अधिक 7 बरोबर 42. राधाच्या आजच्या वयाबरोबर 42 लिहूया. 5 एक 6 बरोबर 42 अधिक 7 या बाजूला जाऊन वजा 7. 42 मधून 7 गेले, 35 राहील. x बरोबर 35 हे x ला गुणिले आहे, या बाजूला जाऊन भागिले होईल. 35 भागिले 5, 5 एके 5, 5 7 35. म्हणून x बरोबर किती आले? 7. इथे 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे, म्हणून त्यांची प्रथम आपण आजची वये काढूया. आजची वये रीमा आणि राधा. मला सांगा रीमाचे आजचे वय किती आहे? 3 एक 6 अधिक 7. एक ची किंमत ठेवूया. 3 गुणिले x किती? 7 अधिक 7. 3 7 21 अधिक 7. 21 आणि 7 28 वर्ष. रीमाचे आजचे वय आले 28 वर्ष. राधाचे आजचे वय किती आहे? 5 एक अधिक 7. 5 गुणिले 1 ची किंमत ठेवा. 7 अधिक 7. 5 7 35 अधिक 7. 35 आणि 7 42 वर्ष. राधाचे आजचे वय 42 वर्ष. 7 वर्षानंतरची वये यांची काढायची आहेत. 7 वर्षानंतर आज रीमा 28 वर्षाची आहे. आजचे रीमाचे वय किती आहे? 28 वर्ष. मग 7 वर्षानंतर किती होईल? 28 अधिक 7 35 वर्ष. राधाचे आजचे वय किती आहे? 42. 7 वर्षानंतर 42 अधिक 7, 7ला मिळवावे लागेल आजच्या वयामध्ये. 42 अधिक 7 49 वर्ष. सात वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर विचारले, म्हणून आपण ही वये गुणोत्तर स्वरूपात लिहूया. 35 49 भाग देऊया. 7 5 35 7 7 49 5 7. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 5 7. ऑप्शन क्रमांक 2.